अहमदनगरच्या कोपरगाव येथे 7वीत शिकणारी मुलगी साकारते छत्रपतींची सर्वात मोठी रांगोळी। 19 फेब्रुवारी पासून पुढील 1 महिन्यापर्यंत आपल्याला ही भव्य रांगोळी पाहायला मिळणार आहे। अहमदनगरच्या कोपरगाव येथील 7वीत शिकणाऱ्या सौंदर्या बनसोड या 12 वर्षीय मुलीने जगातील सर्वात मोठी रांगोळी काढण्याचा ध्यास घेतलाय। आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई वडिलांनी देखील कर्ज काढून दागिने गहाण ठेवून सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्चून 20 दिवसापासून रांगोळी काढण्याचं काम सुरू केलंय। शिवजयंतीच्या दिवशी ही रांगोळी जवळपास पूर्ण होत आलीये। अजून 1-2 दिवसात राहिलेले कामही पूर्ण होणार आहे। या छोट्याशा मुलीने स्वतःला सुचेल तसा या रांगोळीला आकार दिलाय। कोणतेही मोजमाप नसताना महाराजांची ही सुंदर प्रतिमा तिने साकारली आहे। तिच्या आई वडिलांनी यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलंय। हे 26 जानेवारी पासून सुरुवात केलेली आहे रांगोळीची काढायला आणि ही जी आहे आता सध्याच्या पोझिशनला अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे शेवटचं साधारण 1-1.5 दिवसाचं काम बाकी 1-1.5 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल। आतापर्यंत साधारणतः 25 लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि तो मी पर्सनली मॅनेज केलेला आहे, म्हणजे काही लोन काढून या पद्धतीने असं ॲडजस्ट केलेलं आहे मित्रांकडून घेऊन। या प्रोजेक्टसाठी साधारणतः 1-3.25 टनापर्यंत रांगोळी गेलेली आतापर्यंत आलेली आणि अजून साधारणतः म्हणजे तिची इच्छा होती की वर्ल्ड रेकॉर्ड करायचं, त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतोय। मला काही जणांनी सांगितलं किंवा मी नेटवरती काही चौकशी केली होती का कशा पद्धतीने ते करावं लागतं बुवा, तर त्या हिशोबाने आम्ही गिनीज बुक किंवा लिम्का बुकला एक ॲप्लिकेशन केलेले होते वर्ल्ड रेकॉर्डच्या हिशोबाने। त्याच्यानुसार मग आता ती प्रोसेस चालू आहे। वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे लिम्का बुककडनं आम्हाला फक्त एक मेल आलेला होता की तिथे काही फोटो वगैरे मागवले होते, आम्ही ते पाठवलेले आहेत। CCTV लावलेले आहेत, 16 CCTV लावलेले आहेत तिथं आपण, आणि वर्किंग पिरियडमध्ये ते टोटली चालू असतात, त्या हिशोबाने चालू आहे। मागं पुढे म्हणजे जास्तीत जास्त झालं तर 1 दिवसाचा डिले होऊ शकतो आणि आता जवळपास आमच्या हिशोबाने 85% रांगोळी कंप्लीट झालेली आहे। 15% राहिलेली आहे, ते नॉमिनल फक्त बॅकग्राऊंड आहे, पायऱ्यांचं काम आहे, तर ते एक साधारणतः 1-1.5 दिवसामध्ये कंप्लीट होईल। म्हणजे झालंच तर एक 4-5 तासाचा फरक पडेल। शिवाजी महाराजांचं पूर्ण चित्र तयार झालेलं आहे, एक साईडची बॅकग्राऊंड पण झालेलं आहे, आता दुसऱ्या साईडचं थोडंसं बॅकग्राऊंड बाकी आहे, अर्ध बॅकग्राऊंड पण झालंय दुसऱ्या साईडचं। आता 1 दिवसात होऊन जाईल, 1-2 दिवसात। रांगोळीमध्ये हात थोडेसे बारीक झालेले आहेत, एवढंच चूक वाटते मला तर। आता मी हातांना थोडंसं जाड करून घेईन। सौंदर्याच्या या जिद्दीला खरोखरच मानाचा मुजरा।